श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 7. ग्रंथकार कैलासवासी विष्णू बळवंत थोरात. श्री गणेशाय नमः. निर्गुण सनातना पापांचा नाश करणाऱ्या आणि सर्व जीवांचे रक्षण करणाऱ्या ईश्वरमूर्ती स्वामी समर्थांचा जय जयकार असो. स्वामींच्या कृपेनेच मी त्यांचे काही गुण वर्णन केले आहेत. श्रोत्यांनी ते आदरपूर्वक आणि लक्षपूर्वक श्रवण करावे. अक्कलकोटचे मालोजी राजे हे स्वामींचे भक्त होते. स्वामी हे परब्रह्माचे रूप आहेत हे जाणून ते स्वतःच्या हाताने स्वामींची सेवा करीत असत. त्यांना वेदांताची आवड होती आणि ते दिवस रात्र त्याचे श्रवण करत. त्यांनी हेरळीकर शास्त्रींच्या सारख्या पंडितांना सुद्धा नेमलेले होते. त्या काळी मुंबईमध्ये विष्णुबुवा नावाचे एक ब्रह्मचारी वेदांत शास्त्रावर सोप्या मराठीतून प्रवचने करून लोकांना उपदेश करायचे. कित्येकांचे भ्रम त्यांनी दूर केले. परधर्मीय उपदेशकांना त्यांनी वादविवादात जिंकले. वाईट मार्गावर चालणाऱ्या व्यक्तींना त्यांनी सन्मार्गावर आणले. अशा विष्णुबुवांना अक्कलकोट नगरात आणावे असा विचार मालोजी राजांच्या मनात आला. बरीच खटपट करून त्यांनी आपली इच्छा पूर्ण केली. मालोजी राजांना वेदांताची आवड होती, ज्यात विष्णुबुवा पारंगत होते. राजमहालात रात्रंदिवस विष्णुबुवांबरोबर मालोजी राजांच्या वेदांतावर चर्चा होत असत. या चर्चांमुळे मालोजी राजांना खूप आनंद मिळत असे. प्रसिद्ध ज्ञानेश्वरी तसेच अमृतानुभव यासारखे ग्रंथ, शिवाय अनेक संस्कृत व प्राकृत वेदांत ग्रंथ तिथे होते. त्या ग्रंथांचे सविस्तर अर्थ सांगून बुवांनी सर्व जनतेला आनंदी केले. त्यामुळे अक्कलकोट नगरीमध्ये बुवांना अतिशय सन्मानाने वागवले जाई. विष्णुबुवा आल्यापासून राजमहालात नेहमी वेदांतावर चर्चा होते अशी लोकांमध्ये ख्याती वाढली. जे सर्व भक्तांचे माहेरघर आहे, जे प्रत्यक्ष दत्तप्रभूंचा अवतार आहेत, ते स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये नांदतात अशी स्वामींची ख्याती तर होतीच. एके दिवशी विष्णुबुवा काही प्रतिष्ठित लोकांबरोबर स्वामींच्या दर्शनाला आले. स्वामींना पारखण्यासाठी बुवांनी वेदांताच्या संबंधी एक प्रश्न विचारला की काय केल्याने ब्रह्मपदी तदाकार होता येईल. हा बुवांचा प्रश्न ऐकून स्वामी काही न बोलता फक्त हसत राहिले. ते पाहून बुवा मनातल्या मनात म्हणाले, हा एक वेडा संन्यासी आहे. लोकांना याची भुरळ पडली आहे. हा ढोंग करतोय आणि सगळे उगीच याची भक्ती करत आहेत. बुवा तिथून निघाले आणि लगेच बाहेर आले. तिथे असलेल्या सर्व लोकांना बुवा म्हणाले की तुमची सगळ्यांची फसवणूक झालेली आहे. तुम्ही याला परमेश्वराचे रूप म्हणता आणि त्याची भक्ती करता, पण खरं तर हा तुमचा भ्रम आहे. तुम्ही या माणसाला परमेश्वराचे रूप म्हणता आणि त्याची भक्ती करता, पण खरं तर हा तुमचा भ्रम आहे. तुमचे असे हे अज्ञान बघून त्याची ढोंगी वृत्ती अजून बळावली आहे. त्याला वेदशास्त्रांचे अजिबात ज्ञान नाही. असे बोलून बुवा आपल्या घरी परतले. त्यांच्या मनात स्वामींच्या बद्दल तुच्छतेचा भाव निर्माण झाला होता. एके दिवशी आपले सर्व दैनंदिन कार्यक्रम आटपून विष्णुबुवा आणि त्यांच्यासोबत आलेली 2 पारशी माणसे झोपी गेले. बुवांना झोप लागून काही वेळ होताच त्यांना एक चमत्कारिक स्वप्न पडले की त्यांच्या अंगावर अनेक विंचू चढले आहेत आणि त्यातला एक अतिशय विषारी विंचू त्यांना दंश करतोय. हे पाहून ब्रह्मचारी बुवा ताबडतोब खडबडून जागे झाले. त्यांची बोबडी वळली. त्यांना एकही शब्द बोलवेना. जवळ असलेल्या 2 पारशी माणसांना सुद्धा त्यावेळेला जाग आली आणि त्यांनी बुवांना सावरले. बुवांचे हृदय धडधडू लागले. त्यांना घाम फुटला होता. तो त्या पारशांनी पुसत बुवांना काय झाले म्हणून विचारले. मग बुवांनी त्या स्वप्नाबद्दल त्या 2 पारशांना सांगितल्यावर ते दोघे म्हणाले, त्यात काय झाले, आम्हाला अशी कितीतरी स्वप्न पडतातच की. असो. दुसऱ्या दिवशी बुवा स्वामींकडे आले.
आणि त्यांनी पुन्हा एकदा स्वामींना तोच वेदांताचा प्रश्न विचारला आणि त्यावर स्वामी पुन्हा एकदा खदाखदा हसले आणि म्हणाले, ब्रह्मपदी तदाकार होण्यासाठी तुझ्या अंतरंगात इच्छा निर्माण झाली तरी तू स्वप्नामध्ये विंचवाना बघून का घाबरलास? जर तू काही कारण नसताना असा घाबरलास तर ब्रह्मपद कसे जाणशील? ब्रह्मपदी तदाकार होणे हे बोलणे सोपे नाही. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. कोणतेही श्रम न करता ते मिळत नाही. स्वामींचे हे बोल ऐकून बुवांना स्वामींच्या दिव्यत्वाची खात्री पटली आणि त्यांनी स्वामींचे पाय धरले. बुवांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांचा कंठ दाटून आला आणि त्या क्षणापासून बुवांची स्वामीचरणी भक्ती जडली. त्यांचा अहंकार नाहीसा झाला आणि ते परब्रह्म स्वरूप जाणण्यासाठी पात्र झाले. या स्वामी चरित्ररूपी महासागरातून स्वामींच्या लीलांचे सुंदर मोती निवडून त्यांचा हार स्वामींना हा विष्णू कवी अर्पण करतो. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचा हा 7वा गोड अध्याय भक्तांनी आनंदाने ऐकावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.